तर समर्थ रामदासांबाबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य, रामदासांना महाराजांचा गुरु सांगणं ही विकृती असं श्रीमंत कोकाटे म्हणालेले आहेत। धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज समतावादी होते, प्रागतिक विचाराचे होते, स्त्रियांचा आदराने सन्मान करणारे होते। रामदासाच्या आणि शिवाजीराजांच्या विचारधारेमध्ये प्रचंड तफावत आहे। ते जरी समकालीन असले तरी छत्रपती शिवाजीराजांना रामदास भेटल्याचा कोणत्याही समकालीन ऐतिहासिक कागदपत्रामध्ये संदर्भ नाही। समजा ते भेटले असं गृहीत धरलं तरी तो रामदास छत्रपती शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक किंवा प्रेरणा पुरुष होऊ शकत नाही। एवढंच काय, त्या रामदासाची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती। ज्याची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती, अशा रामदासाकडे शिवाजीराजांनी राज्य सोपवलं, तो महाराजांचा गुरु होता असं सांगणं विकृती आहे, नीचपणा आहे, हलकटपणा आहे, आक्षेपार्ह आहे, अनैतिहासिक आहे। त्यामुळं त्या बागेश्वर बाबाचा आम्ही निषेध